तर आज आपण क्वाड आयक्वाना सिंड्रोमबद्दल डिस्कस करणार आहेत. आणि हे माहीत असणं काय गरजेचं आहे, कारण त्या पेशंटला जर क्वाड आयक्वाना सिंड्रोम असेल ना, आपण त्याला जर लवकर नाही डायग्नोज करून नाही ट्रीट केलं तर पेशंटचं न भरून येणारं नुकसान होऊ शकतं, जे की परमनंट डॅमेज होऊ शकतं. तर ह्याच्यात काय होतं, कालच आपण डिस्क हार्निएशन वगैरे किंवा डिस्क बघितलं, डिस्क जेव्हा प्रेस करते स्पायनल कॉर्डवर त्यावेळेस त्या भागात दुखते. त्या क्वाड सिंड्रोम काय होतं, क्वाड आयक्वाना सिंड्रोममध्ये काय होतं, असे डिस्क होते म्हणजे हार्निएशन, पण ते ॲट द लेवल कुठं होते, L4 L5 किंवा S1 या लेवलवर होतं आहे. आणि झाल्यानंतर आपल्याला सिम्पटम काय दिसतात पेशंटमध्ये, एक तर सॅडल अनेस्थीसिया दिसतो. सॅडल अनेस्थीसिया म्हणजे काय, आपण घोड्यावर बसतो ना त्यावेळेस जो पार्ट खाली अटॅच असतो ना, तो सॅडल म्हणजे त्या पार्टमधले सगळे सेन्सेशन निघून जातात, त्याला सॅडल अनेस्थीसिया म्हणतात, म्हणजे फीलच होत नाही काय. दुसरं काय होतं, ह्या पेशंटमध्ये ब्लॅडर डिस्फंक्शन दिसतं, एक तर युरिनरी रिटेन्शन होतं किंवा इनकॉन्टिन्युअस, एक तर युरिन पकडता येत नाही किंवा म्हणजे जास्त हे होतं किंवा कंट्रोलच राहत नाही, आपोआप युरिन होऊन जातं हे दिसते, किंवा लोअर लिममध्ये विकनेस वगैरे असते. तर हे जर सिम्पटम दिसले की समजायचं की पेशंटला क्वाड आयक्वाना सिंड्रोम असू शकतो आणि त्याला लगेच ट्रीट करणं गरजेचं आहे. 24 ते 48 तास जर आपण डिस्क ज्या भागाला कंप्रेस करायली ती जर आपण नीट केलं तर ठीक आहे, नाही त्यापेक्षा जास्त काय झाला तर फायदा नाही ना ट्रीट करून, कारण ऑलरेडी डॅमेज होईल त्या स्पायनल रूटचा किंवा नर्ड कॉर्डचा जिथं झालेला आहे, आणि त्यामुळे काय होणार, परमनंट डॅमेज होणार. मग काय फायदा आहे का. त्यामुळे ॲज अ मेडिको म्हणून आपल्याला हा डायग्नोज करता आला पाहिजे, ॲट अ टाईम लवकरात लवकर ट्रीट करणं गरजेचं आहे. ते सिम्पटम माहीत पाहिजे आपल्याला, एक तर सॅडल अनेस्थीसिया दिसतो, ब्लॅडर इनकॉन्टिन्युअस असतं आणि लोअर लिममध्ये विकनेस वगैरे दिसते. आपण MRI करून बघू शकतो की कोणत्या लेवलवर कंप्रेशन होईल आहे आणि सर्जरी वगैरे करून ते करू शकतो, डिकम्प्रेशन करू शकतो.